हाय नमस्कार सर्वांना, सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर इथे ताईंनो संध्याकाळी 7चं टायमिंग आहे बघा, किती उजेड आहे अजून। उन्हाळ्यामध्ये लवकर अंधार नाही होत, खूप उजेड आहे। मागच्या साईडने ना शेत आहे, मागे केळी वगैरे लावली आहे। या साईडला पपई आहे। आता जाते घरात, स्वयंपाकाची तयारी करायची, दिवाबत्ती करून आली। आता घरात जाते, जेवण वगैरे बनवते। पावभाजी बनवायची आज। तर भाज्या कट करून घेतल्या होत्या, जेवढ्या घरात होत्या त्या भाज्या घेतल्या, बाकीच्या नव्हत्या, शिमला मिरची वगैरे। तर जेवढ्या भाज्या घरात होत्या तेवढ्या भाज्या महिंनी कट करून घेतल्या होत्या। शिमला मिरची नव्हती, फ्लावर, बटाटा, टोमॅटो, बीट असं जेवढ्या भाज्या शिल्लक होत्या तेवढ्या कुकरमध्ये शिजवायला ठेवल्या। भाज्या शिजून झाल्यानंतर मग त्यानंतर कढईमध्ये तूप घातलेलं आहे। तुपामध्ये कांदा आणि लसूण याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली होती, ती घातली। व्यवस्थित छान असं परतवून घेतलं हे सगळं। कोणत्या ताई कांद्याची पेस्ट तयार न करता कापून पण वापरतात, बारीक कट करून घेतात। तर मी ते पेस्ट तयार करून घेतलेली होती। कांदा छान परतवल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी हळद घातली आणि लाल तिखट घातलेलं आहे। व्यवस्थित असं छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मग याच्यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे। पावभाजी म्हटली तर मुलांना खूप आवडते। अशी फ्लावरची भाजी वगैरे केली तर मग मुलं खायला नको म्हणतात, पण पावभाजी म्हटली तर मग त्यांना आवडतं खायला। त्याच्यामुळे म्हटलं चला आता भाजी बनवली तर मुलं काही खाणार नाही फ्लावरची, मग पावभाजीच करून टाकते, म्हणून आज पावभाजीचा बेत ठरलेला होता। तर मस्त छान मसाल्याला तेल सुटलेलं होतं। त्यानंतर मग याच्यामध्ये त्या भाज्या मी स्मॅशरने स्मॅश करून घेतलेल्या होत्या, त्या याच्यात घातल्या आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। थोडं घट्ट वाटत होतं, मग याच्यामध्ये पाणी घातलं होतं थोडंसं आणि 5 ते 7 मिनटं भाजी मस्त छान उकळी येईपर्यंत शिजवून घेतली, चवीनुसार मीठ घालून। तर गावाकडे असल्यामुळे ना डेली व्हिडिओ यायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे, कारण व्हिडिओ वगैरे शूट तर होऊन जातं थोडंफार, जसं तसं करून मी ॲडजस्ट करून घेते व्हिडिओ, पण व्हिडिओचं एडिटिंग करा वगैरे तेवढा वेळ देता येत नाही आणि त्याच्यामुळे आपले व्हिडिओ जरा 2-3 दिवस आड येत आहेत। तर आता जोपर्यंत व्यवस्थित असं टायमाचं हे होत नाही किंवा गावाकडून कल्याणला रिटर्न येईपर्यंत असंच होत राहील, 2 ते 3 दिवस आडच व्हिडिओ येत राहतील। तर असं ताईंना इथे आपली पावभाजी मस्त अशी रेडी झाली होती, खूप छान लागत होती, सर्वांना आवडली होती खूप मस्त। तर हे रात्रीच्या जेवणाचं टायमिंग होतं। परत हे दुसऱ्या दिवशी सकाळी ना बाहेरचं खूप छान वाटतं, जेव्हा सूर्योदय होतो ना तेव्हा मस्त वाटतं, एकदम फ्रेश वाटतात, सगळीकडे हिरवगार, खूप छान वाटतं। म्हणून म्हटलं थोडंसं हे शूट करून घेतलं होतं मी सकाळी। मस्त वाटत होतं बाहेरचं वातावरण, आणि गावाकडे कसं मोकळी हवा असते, खूप छान मोकळं सुटसुटीत वातावरण असतं। शहरापेक्षा गावाकडचं वातावरण मला खूप आवडतं। म्हणजे गावाकडे दिवस उगवल्यापासून कुठे आपला वेळ जातो ते आपल्याला कळतच नाही, किंवा खरं सांगू का ताईंनो, वार जरी कुठला आहे ते सुद्धा माझं लक्षात राहत नाही इकडे आल्यानंतर की आज काय वार आहे असं। तर असं आणि शहरात कसं एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं की खूप बोर होत आहे, तो प्रकार गावाकडे अजिबात आपल्याला वाटत नाही, किंवा बोर होत आहे असं एखाद्या वेळेस पण वाटत नाही, कारण आजूबाजूची लोकं वगैरे परिसर खूप छान, मनमोकळं वातावरण असतं। तर हा सकाळी नाश्ता बनवलेला होता। नाश्त्यामध्ये ढोकळा बनवलेला होता। तर तांदळाचं पीठ आणि चणा डाळ याचं दळून घेतलेलं होतं अगोदर गिरणीमध्ये, आणि त्या पिठामध्ये निंबू सत्व, साखर, बेकिंग सोडा टाकून अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती मस्त ढोकळा तयार झालेला आहे। तर एकदम स्पॉन्जी, खूप छान होता। एखाद्या वेळेस दाखवेल तुम्हाला रेसिपी। मी खाली कपडे वगैरे धुण्यासाठी गेली होती ना, तोपर्यंत आमच्या मईने ते बनवून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे त्याचे शूट करायचं राहून गेलं। पण ढोकळा खरंच खूप छान झालेला होता। मग मी बोलली की शूट केलं असतं आपण असं, तेव्हा मग मई बोलल्या की चल जाऊ दे, मग आता ते तर राहून गेलं, मी आता शिरा बनवते। मग सिद्धीला बोलल्या की सिद्धी आपण थोडंसं शूट करून घे, मी तोपर्यंत तुझ्या मम्मीची एक रेसिपी होऊन जाईल एवढं। तर मग मईंनी शिरा बनवलेला होता इथं। तर अगोदर कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे, छान रवा भाजून घेतला व्यवस्थित। दुसरीकडे गॅसवरनं पाणी ठेवलेलं होतं तापवायला,
मग पाणी तापते तोपर्यंत इकडे आपला रवा भाजून होईल. परत थोडंसं तूप घातलं होतं वाटतं याच्यामध्ये आणि चांगला असा मस्त सुगंध येईपर्यंत परतवून घेतला रव्याला. आपण बऱ्याच वेळेला ना दूध पण घालतो तापून, पण दूध नसलं ना तरी पण आपण पाणी घालून पण रवा आपला खूप छान तयार होतो. एखाद्या वेळेस जर तुम्ही दूध वगैरे घालत असणार ना तर करून बघा. दुधापेक्षा पाणी घातल्यामुळे आपला रवा आहे ना छान मोकळा सुटसुटीत पण होतो आणि मऊ लुसलुशीत पण येतो आणि पांढरा शुभ्र दिसतो. खूप छान होतो. तर बघा आम्ही इथे पाणीच घातलेलं होतं, दूध वगैरे काही घातलेलं नव्हतं. तरी पण किती छान असा शिरा तयार झालेला होता मस्त. त्यानंतर मग याच्यामध्ये साखर घातलेली आहे. मस्त असा आपला शिरा इथे तयार झालेला होता. हे दुपारच्या जेवणामध्ये बनवलेलं होतं. दुपारी जेव्हा आम्ही जेवणासाठी शेपू आणि पालकची भाजी आमच्या इकडे ना मिक्स बनवतात. तिकडे मुंबईकडच्या साईडला शेपू आणि पालकच्या जुड्या सेपरेट सेपरेट भेटतात, पण इकडे गावाकडे ना मिक्स असतं आमच्या इथं शेपू आणि पालकची जुडी. तर मग ती भाजी बनवलेली होती आम्ही, शेंगदाणे घालून ती भाजी मग बनवतो. तर शेपू पालकची भाजी आमच्या घरामध्ये जास्त कोणाला आवडत नाही, मुलांना पण आवडत नाही, म्हणून मग मी बोलली की जाऊ दे मुलांसाठी थोडासा शिरा करून टाकते, भाजी जरी नाही खाणार तर. पण खाल्ली त्यांनी आवडीने. घरी कोणीच शेपू आणि पालक खात नाही, पण मला आवडते ती भाजी. आणि रोज रोज भाज्यांचं पण ताईंना उन्हाळ्या दिवसाचं खूप टेन्शन असतं, कारण इतक्या भाज्या भेटत नाही. तर रोज काय भाजी बनवू हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. रोजचं टेन्शन असतं दोघं टायमाचं की काय भाजी बनवायची असं करून. पण मुलांना मात्र ज्या त्यांच्या आवडीचं हवं असतं किंवा घरातल्यांना पण. आपण तरी एखाद्या वेळेस नाही आवडलं तर थोडंफार खाऊन घेतो, किंवा घरामध्ये ना दूध वगैरे पण असतं आमच्या इथं भरपूर. तर मग दूध चपाती पण मुलांना देऊन देतो आम्ही, नाही भाजी आवडली तर मग एखाद्या वेळेस. किंवा बाहेरचं काही ना काही आमच्या आप्पा आणतच राहतात नात्यावरून मुलांसाठी. तर इथे आजच्या जेवणामध्ये आमचं शेपू आणि पालकची भाजी आणि थोडा शिरा बनवलेला होता, हे होतं. तर दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं वागडूदला, म्हणजेच माझ्या माहेरी. तर आम्ही सकाळी 5 वाजेला उठून 5:30ची बस होती आमच्या गावावरून डायरेक्ट चोपड्याला जाण्यासाठी. तर मग ही थोडीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते. आमच्या इकडचं हे रस्त्याने शेत लागतात, ते मस्त छान हिरवगार आहे आणि सगळीकडे केळीच दिसेल तुम्हाला. जास्त करून केळीचंच प्रमाण असतं आणि काही शेतांमध्ये मात्र ज्वारी किंवा मक्का वगैरे, पपई असं लावलेलं असतं. तर सकाळी पण बघा किती उजेड पडून गेलेला आहे. दुपारच्या टायमिंगला ना खूप ऊन होऊन जातं आणि बस पण वेळेवर भेटत नाही, मग मुलांचे हाल होतात. म्हणून मग आम्ही सकाळी लवकरच, मला जायचं असलं की सकाळच्याच गाडीने पटकन लवकर जाते, म्हणजे 9:30 ते 10पर्यंत मग आम्ही तिकडे वागडूदला पोहोचून जातो. तर ताईंनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.